शेतकरी मित्रांनो नमस्कार. टरबूज म्हणजेच आपलं कलिंगड ह्याचं एकरी 40 टनाचं उत्पादन काढायचं आहे आपल्याला आणि सुरुवातीपासून त्याचं काय नियोजन करायचं आहे आणि 40 टन कसं करायचं आहे. वर्षाला आपण ह्या गोष्टी बनवतो. बऱ्याच शेतकऱ्यांना वाटते की कॉमन बनवत असतो का, तर नाही शेतकरी मित्रांनो, कारण का ही प्रॅक्टिस आहे आपली. परफेक्ट कोणीही होऊ शकत नाही. तर आपल्याला काय करायचं की वर्षाला आपण थोड्या गोष्टी चेंजेस करत जातो. काय गेल्या वर्षी सुधारणा केल्या, काय चुका झाल्या, काय नवीन करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून परत तुमच्यासमोर मांडत असतो आपल्याला. तर आज चौथ्या भागामध्ये बघायचं आहे की पहिले 1 ते 10 दिवस आपल्याला काय नियोजन करायचं आहे. इथनं पुढं आपण बघत आलं की व्हरायटी कुठली असली पाहिजे, काय नियोजन केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी बघत आल्यात आपण. तुम्हाला महत्त्वाची आनंदाची ही गोष्ट आपल्याला द्यायचं आहे की टरबूजाचं कलिंगड आणि खरबुजाचं शेड्यूल आपण हे पूर्णपणे फ्रीमध्ये द्यालो आहे बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून. फक्त यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की आपला जो काही कस्टमर कॉल सेंटरचा नंबर आहे 84 21 981 181 ह्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करायचं आहे. तुमचं नाव, गाव, पत्ता एवढंच व्हॉट्सअप करा. तुम्हाला शेड्यूल हे फ्रीमध्ये मिळून जाईल. प्लस ॲडिशनल त्या भागामध्ये आमचे काही सहकारी असतील, माझी मुलं म्हणजे माझे सहकारी काम करतात, तर ते सुद्धा तुम्हाला मदत करतील. आपला उद्देश आहे की महाराष्ट्रातला सामान्य तरुण शेतकरी कृषी उद्योग झाला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर नमस्कार, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे आणि बोरगाव टेक्नॉलॉजीमध्ये आपले स्वागत आहे. जे कोणी शेतकरी अजून आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन आहेत त्यांनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जे कोणी फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी फेसबुक पेज लाईक करा. आता शेतकरी मित्रांनो, पहिल्या 10 दिवसामध्ये काय महत्त्वाची कामं करायची आहेत. आपण तुम्हाला दोन्ही गोष्टी ह्याच्या आधी क्लिअर केल्या आहेत की रोपं लावायचे आहेत का बिया लावायचं आहे. तुम्ही काही लावणार आहे तर हे करा. पहिला दिवस आपण कधी पकडणार आहे, ज्या वेळेला आपलं रोप छोटं असतं त्यावेळेला आपण हा पहिला दिवस पकडणार आहे. त्यानंतर आपण हळूहळू बाकीच्या गोष्टी तुम्हाला पुढं करत जायचं आहे. आता हा माझ्या मागे प्लॉट बघत आहे, हा जवळपास 12 ते 14 दिवसाचा प्लॉट आहे. शेतकरी मित्रांनो, थोडं माझ्या घरी कार्यक्रम होता त्यामुळे हे मधला व्हिडिओ बनवायचा राहिला आणि मला कम्फर्टेबल आहे हो इथलं जवळपास व्हिडिओ बनवायचा. त्यामुळं ह्याच प्लॉटला आपण जे काही ट्रायल्स वगैरे घेतो आणि ही व्हरायटी पण कृष्णप्रिय आहे. म्हणजे एकाच प्लॉटवर तुम्हाला सगळे व्हिडिओ देण्याचा उद्देश काय असतो की बाबा तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे की आपण जे काही काम करतो, प्रामाणिकपणा जे आहे आपल्यापर्यंत किंवा जी योग्य गोष्ट रियालिटी तुमच्यासमोर मांडायची आहे, रियालिटी द्यायची आहे, त्या दृष्टिकोनात आपण एकाच प्लॉटवर सगळ्या व्हिडिओ बनवत असतो. तर शेतकरी मित्रांनो, पहिल्या 10 दिवसामध्ये इथं काय नियोजन केलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं की बाबा बेड तुमचे प्रॉपर असले पाहिजेत. रोप लावत असताना 1.5 फुटावर लावायचं, ह्या गोष्टीवर सगळ्या आपण चर्चा केलेली आहे. आता महत्त्वाचं काय आहे की नवीन काय करायचं आहे, महत्त्वाच्या गोष्टी काय करायच्या आहेत. तर लास्ट इयर आपल्याला काय प्रॉब्लेम आला शेतकरी मित्रांनो की रोप लावल्यावर गमावसिसचा एक मोठा प्रॉब्लेम आला. रोपं लहान असताना बऱ्याच लोकांची रोपं मेली शेतकरी मित्रांनो. बऱ्याच लोकांची लहान असतानाच व्हायरसचा अटॅक झाला आणि योगायोगानं आपण सुरुवातीच्या काळामध्ये काम करत असताना थंडीचा अटॅकसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो. तर ह्या सगळ्या सिच्युएशनला आपल्याला फेस करत जायचं आहे. तर ह्यासाठी आत्ता आपण नवीन अपडेटेड काय काम करतोय ते तुमच्यासमोर मी एक गोष्टी मांडत जातो. ह्यामध्ये पाणी नियोजन, आता एक गोष्टी आपण पाणी नियोजनपासून जाऊया. पाणी नियोजन करत असताना शेतकरी मित्रांनो, जरी थंडी असली तरी तुमचा बेड हा पूर्ण ओला झाला पाहिजे. जो बेडचा इंडेक्स आहे प्रॉपर आपला, तर ज्यावेळेला आपण बेड हे करतो तर इथली बेडची वरची बाजू भिजली पाहिजे, पण बेडच्या पाटामध्ये पाणी आलं नाही पाहिजे. तर ही गोष्टी करायची आपल्याला. बेडमधला हितपर्यंत भाग हा ओला आहे, तर तुम्ही हितपर्यंतचा भाग तुमचा भिजला पाहिजे. मग हे भिजण्यासाठी तुम्हाला 1 तास पाणी द्यायला लागू दे, 2 तास पाणी द्यायला लागू दे, जेवढं द्यायला लागतंय तेवढं द्या, पण बेडचा तुमचा वरचा भाग हा भिजला पाहिजे. ह्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. दुसरं महत्त्वाचं, तुम्ही बघू शकता की तणकाट खूप सारा आलेला आहे इकडं साईडला वगैरे, मधी वगैरे रोपाच्या मधी पण तणकाट वगैरे येत असतं. तर हे सगळं तण आपल्याला काढून घ्यायचं शेतकरी मित्रांनो. कारण का आता इथनं पुढं वेली हे आपल्या मधी पाटामध्ये येत असतात, त्यावेळेला तिथं ह्या वेलीवरचेच रोग आपल्या ह्या तणकाटावरचेच रोग आपल्या वेलीवर जात असतात. त्यामुळे जेवढं काही हातानं लहान असताना जेवढं काढून घेता येते तेवढं घेऊ शकतो. बरीच लोक कॅप घालून तणनाशक पण मारतात, पॅराकॉट वगैरे मारत असतात, पण माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही तणनाशकच्या भानगडीमध्ये पडू नका. कारण का मुळातच आपलं हे सेन्सिटेबल पीक आहे आणि त्यात तुम्ही ते मारला तर तुम्हाला तो प्रॉब्लेम होऊ शकतो. आता पाणी नियोजनबद्दल बोललो तर महत्त्वाचं काय की आपल्याला ड्रेंचिंग काय काय करायचं आणि कशा पद्धतीने करायचं आहे आणि खत काय काय द्यायचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असतो आपल्याला. तर ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो, ड्रेंचिंग करत असताना रोप लावायच्या आधीच फ्री फायर नावाचा जो काही मॉलिक्यूल आहे बोरगाव इंडस्ट्रीजचा, तर त्याचा वापर केला तर अतिशय चांगल्या प्रकारे त्याचं काम होऊ शकतं. ह्याचं कारण असं आहे शेतकरी मित्रांनो की फ्री फायर हा डिसइन्फेक्टंट बनवलेला आहे आपण हर्बल बेसमध्ये. शेतकरी मित्रांनो, काय होत असतं की ज्या वेळेला आपण जमिनीमध्ये बुरशी येते किंवा काय तर रेसिड्यू राहिलेले असतात किंवा पाणी जास्त होतं किंवा एक फेवरेबल कंडिशन तयार होतं की ह्युमिडिटी, आर्द्रता, ह्या गोष्टी ज्या वेळेला तयार होत असतात त्यावेळेला जे काही स्पोर्स असतात फंगलचे किंवा बॅक्टेरियाचे स्पोर्स ते ॲक्टिव्ह मोडला येतात आणि ज्यावेळेला आपण तिथं रोप लावतो तर त्याच्यावर अटॅक करतात. त्यामुळं काय होतं की रोप सुरुवातीला मरणं असू दे किंवा विल्टिंगचा प्रॉब्लेम भविष्यात येऊ शकतो. तर अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून आपण सरळ रोप लावायच्या आधी
100 मिली पंपाला घालून पंपानं स्प्रे जरी केला आपण सगळा पूर्ण बेडमध्ये आणि मग मल्चिंग अंतरलं तर द बेस्ट, त्याची रिझल्ट हे आपल्याला खूप सगळे चांगल्या प्रकारे चांगले येऊ शकतात. अदरवाईज आपण ड्रीपनं जरी सोडून दिला सुरुवातीच्या कालामध्ये ओल करून, ज्यावेळेला आपण ड्रीपनं सोडतो त्यावेळेला सोडून द्यायचं आहे. आणि ज्यावेळेला हे मल्चिंगचे होल, हे वरचे होल आहेत, फक्त काय करायचं की पहिला ड्रीपनं पाणी सोडायचं, त्यानंतर मल्चिंग हांतरायचं, फक्त मल्चिंगचे हे वरचे होल मारायचे नाहीत आणि हे मल्चिंग पूर्ण पॅक असलं पाहिजे आपलं. तर अशा वेळेला तुम्ही फ्री फायर सोडायचं आहे आणि 2-4 दिवस तुम्ही हे होल पाडायचे नाहीत. आतमध्ये काय होतं की सगळं डिसइन्फेक्शन पण होतं आणि सोलारायझेशनमुळं ह्युमिडिटी आत सनचं हे होऊन आर्द्रता चांगली तयार होऊन तिथेही पूर्ण डिसइन्फेक्शन व्हायचं चांगल्या प्रकारे काम होऊन जातं. आणि नंतर मग होल पाडून 2 दिवसानं रोपं लावलेलं कधीही द बेस्ट. अशा प्रकारे केला तर ह्याचे रिझल्ट तुम्हाला एकदम वाव मुवमेंटमध्ये मिळून जाणार आहेत. आता शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेला आपलं हे केलो, पहिली ही आळवणी केलो, त्यानंतर महत्त्वाचे तुम्हाला 4 आळवण्या करायच्या आहेत. तसं आपण 3 आळवण्यास रिकमेंडेशन करतो, पण लागलंच तर तुम्ही 4थी करू शकता, गरज नाही आहे. आपल्याला शेतकरी मित्रांनो काम करत असताना टरबुजामध्ये की जेवढं कॉस्ट सेव्हिंग करणार आहे आपण, त्या कॉस्ट सेव्हिंगकडे आपल्याला लई महत्त्व द्यायचं आहे. तर आता अजून एक मला मगाच्यामधला मुद्दा सांगायचा की फ्री फायर तुमच्या भागामध्ये मिळत नसलं तर ॲमेझॉनवर अवेलेबल आहे. फ्री फायर म्हणून टाकला तुम्ही सर्च करताना, किंवा बोरगाव इंडस्ट्रीज फ्री फायर असं जरी टाकला, बोरगाव फ्री फायर टाकला तरी तुम्हाला ते तिथं पटकन सर्च होऊन जाईल. फ्री फायर ॲमेझॉनवर आहे, किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फ्री फायरची लिंक पण दिलेली आहे ॲमेझॉनची, त्याच्यावर क्लिक करून जरी तुम्ही मागवला तरी तुम्हाला मिळून जाईल, तुमच्या जवळच्या विक्रेत्यांच्याकडे मिळत नसलं तर. किंवा अदरवाईज आमच्या कस्टमर कॉल सेंटरला कॉल करून तिथूनही तुम्ही मागवला तरी तुम्हाला ते उपलब्ध करून द्यायची व्यवस्था आमची टीम सहकारी करतील. आणि तसंच सेम इथनं पुढं जे काय आपले हार्मोन्स आहेत किंवा आळवणी आहेत, ह्यातलं जरी तुम्हाला काय लागलं तर वापरू शकता, किंवा अदरवाईज तुमच्या भागामध्ये मिळत असलं तर ठीक आहे, नसलं तर तुम्ही मागवून जरी घेतला तरी तुम्हाला सर्व्हिस द्यायला माझे सहकारी तत्पर आहेत. तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आता ह्या गोष्टी झाल्या तर ह्यानंतर प्रॉपर आपल्याला आळवणीला सुरुवात करायचं आहे. आळवणी करत असताना एकतर सकाळच्या वेळेला 8-9 जास्तीत जास्त 10 वाजायच्या आधी आपल्याला करून घ्यायचं आहे, किंवा अदरवाईज तुम्ही संध्याकाळी 4 नंतर करू शकता, 4 ते 6, 6:30 वाजेपर्यंत. पण आता अंधार खूप लवकर होतो, त्यामुळे 4 ते 6 ह्या वेळेत तुम्हाला संपवून घ्यायचे आहे. आळवणी करत असताना शेतकरी मित्रांनो, जास्तीत जास्त म्हणणं आमचं आहे की बाबा 300 लिटर तुम्ही पाणी केलं पाहिजे. प्रत्येक रोपाला 50 मिली आळवणी घालायचं आहे. कारण का तुम्ही आता सगळं ऐकून तुम्हाला पाठ झाला असणार आहे की बाबा एकरी 8,000 रोपं बसली पाहिजेत. माझं भर ह्या गोष्टीवर खूप असतं वारंवार, आणि मला कोण पण शेतकरी म्हटलं की सर तुमचं ऐकून पाठ झाले, तर शेतकऱ्यांवर चेष्टेचा भाग आहे. पण मला हे सांगायचं की मी वधवून घेतोय तुमच्याकडनं की 8,000 वेलीच बसल्या पाहिजेत आपल्याला, त्याला 2 सेटिंग लागलेच पाहिजेत. आपले 16,000 सेटिंग पाहिजेत आपल्या शेतामध्ये. 16,000 नाही तर मिनिमम 10,000 ते 12,000 फळं आपल्या प्लॉटमध्ये असलीच पाहिजेत, आणि ती फळं आपल्याला 3 किलोचे झालेच पाहिजेत, मगच आपण 40 टनाला जाणार आहे. तर त्या दृष्टिकोनातनं 8,000 वेली आपण धरतो, आणि 8,000 वेलीला प्रत्येक वेळेला 7 ते 8,000 असतात. आपल्याला 30 ते 50 मिली सर्वसाधारणपणे अंदाजे आपण टाकत असतो. त्या हिशोबानं 300 लिटर पाणी हे बऱ्यापैकी आळवणीला आपल्याला लागत असतं. आळवणी करत असताना प्रत्येक वेलीच्या पानावर पडणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे. वेलीच्या साईडला आपल्याला आळवणी घालत जायचं आहे. शेतकरी मित्रांनो, ऊन आहे त्यामुळे मी प्लॉटवर उभारून व्हिडिओ करत नाही आहे, म्हणजे गैरसमज नको आहे. नाहीतर तुम्ही म्हणशील की बसून सांगायला आहे आणि सांगणं सोपं आहे. खाली कमेंट येतात खूप छान छान असतात. गेले 10-15 वर्ष शेतकरी मित्रांनो शेती करूनच इथंपर्यंत आलेला आहे आपण, आणि अजून पण हा नाद शेतीचा आहे, सुटणार नाही आहे आमचा नाद, शेती करतच राहणार आहे आपण. फक्त ऊन आहे आणि व्हिडिओ तर पटकन द्यायचे आहेत, कारण का बरेच नवीन शेतकरी आहेत, त्यांच्या शेड्यूलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत म्हणून करतोय. पण तुम्हाला माहिती आहे की बाबा आळवणी करत असताना पानावर पडलं नाही पाहिजे, इथं साईडला आपल्याला घालायचं आहे. त्यासाठी हा होल तुमचा बऱ्यापैकी चांगलं प्रॉपर असले पाहिजे. इथं जरा होल छोटे झालेले, होल तुमचा हा प्रॉपर असला पाहिजे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट ही करायची आपल्याला की द्रावण काय तयार करायचं आहे पहिल्याचं. तर पहिलं द्रावण करत असताना शेतकरी मित्रांनो आपल्याला स्टार्टअप नावाचा मॉलिक्यूल आहे बोरगाव इंडस्ट्रीजचा, फक्त 500 मिली घ्यायचं आहे. त्यानंतर थायमिथाझम एपेस नावाचं मॉलिक्यूल मार्केटमध्ये मिळतं, ते तुम्हाला 500 मिली घ्यायचं आहे. 1261 2 किलो घ्यायचं आहे, आणि 13-0-25 1 किलो घ्यायचं आहे. सुरुवातीच्या आळवणीमध्ये 1261 ऐवजी 19-19 जरी घेतला तरी चालू शकतात. 19-19 2 किलो, 13-0-25 1 किलो घेतला तरी चालू शकतात, किंवा 1261 2 किलो, किंवा तुमचं हे 1 किलो घेतला तरी चालू शकतं. ह्याच्यामुळं काय होतं शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगतो की पहिलं ज्यावेळेला आपण स्टार्टअपची आळवणी घालतो त्यावेळेला रोप सेट व्हायचं काम करतं. स्टार्टअपमध्ये सॉईल रूटिंग हार्मोन्स आहेत, त्यामुळं काय करतं की रोपाला सेट करणं असू दे, चांगली मुळं बाहेर काढणे असू देत, आणि त्याची सॉईल कंडिशन फेवरेबल करायचं काम हे स्टार्टअप करत असतं. दुसरं महत्त्वाचं थायमिथाझम एपेस, हा एक कीटकनाशक आहे. मार्केटमध्ये कुठल्याही कंपनीचं घ्या, सगळ्या कंपन्यांचे चांगले आहेत. हा कंटेंट चांगला असला पाहिजे, कंपनी चांगली असली पाहिजे, तुमच्या जवळच्या दुकानदाराला विचारून तुम्ही घ्यायचं आहे. आळवणी घातल्यानंतर
त्याचं काय होतं असतं की जमिनीमधनं रूटमधनं जाऊन ते झाड तुमचं पूर्ण सिस्टेमिक इन्सेक्टिसाईड काम करतं चांगलं. त्यामुळे कुठल्याही रसशोषक किडीचा वगैरे अटॅक झाला तर तिथं त्याचं प्रोटेक्शन करायचं काम तिथनं आपल्याला होत असतं. तर अशा प्रकारे ही पहिली आळवणी घालायची आहे. 1261 किंवा 1919 किंवा 1305 हे न्यूट्रिशन आहे शेतकरी मित्रांनो. न्यूट्रिशन वेगळं असतं, हार्मोन वेगळं असतं, इन्सेक्टिसाईड वेगळं असतं, कीटकनाशक वेगळं असतं. हे 3-4 गोष्टी ह्या असतात ते तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत आणि शिकायचं आहे आपल्याला. तर हळूहळू तुम्हाला हे सगळा अभ्यास होतच जात असतं. तर शेतकरी मित्रांनो, ह्याची पहिली आळवणी केलो आपण. पहिली आळवणी केल्यानंतर लगेच म्हणजे हा दुसऱ्या दिवशी आळवणी करायची आहे आपल्याला. दुसरा दिवस झाला की परत मग चौथ्या दिवशी आपल्याला दुसरी आळवणी करायची आहे. शेतकरी मित्रांनो, दुसरी आळवणी करत असताना बोरगाव इंडस्ट्रीजचं इन्स्प्रिन नावाचा मॉलिक्यूल मिळतो, तो आपल्याला यूज करायचा आहे. त्याची आळवणी आपल्याला 500 मिली ते घ्यायचं आहे आपल्याला द्रावण. जे 300 लिटरचं द्रावण करणार आहे सेम आपल्याला प्रॅक्टिस करायची आपल्याला. 300 लिटर द्रावणमध्ये इन्स्प्रिन 500 मिली, फ्री फायर 500 मिली, 1261 2 किलो, 1305 1 किलो, अशा प्रकारे ही दुसरी आळवणी आपल्याला घालायची आहे. दुसरी आळवणी घालत असताना सेम प्रत्येक रोपाला 50-50 मिली घालायचं आहे. हे टोटल द्रावण 300 लिटरचं करायचं आहे. अशा प्रकारे घालायचं आहे. आळवणी करायच्या आधी थोडं पाणी द्यायचं आहे, म्हणजे ओलीमध्ये पूर्ण तो झाडाचा इंडेक्स आहे छोटा एवढा तुमचा गोल हा इंडेक्स आहे, तर एवढा इंडेक्स कवर होईल, रूट झोन चांगला कवर होऊन जातील. तिसरी आळवणी करायची आपल्या शेतकरी मित्रांनो, फार्म राईस 2 किलो घ्यायचं आहे तुम्हाला ह्यामध्ये. आणि दुसरं महत्त्वाचं की फार्म राईस 2 किलो आपण घेऊ शकतो, गरज असली तर ही आपल्याला आळवणी करायची आहे. फार्म राईस 2 किलो 300 लिटर पाणी करायचं आहे. ह्याच्यासोबत 1261 2 किलो, 1305 1 किलो, अशा प्रकारे आपण ही आळवणी करू शकतो आपल्याला गरज वाटली तर. हे कधी करायचं शेतकरी मित्रांनो, की बाबा तुमची झाडं अजून तिथंच बसलेली आहेत, झाडं पुढं जाईना झाल्यात, झाडं स्टेबल व्हायल्यात, तर अशा सिच्युएशनला आपण ती गोष्ट करू शकतो आपण. किंवा अदरवाईज तुम्ही ही स्किप केला तरी चालू शकतात. तुम्ही फार्म राईस पुढं आपण वापरत असतो, हे स्किप केलं तरी काही अडचण येत नाही आहे. पण ज्यांना वाव मुवमेंट पाहिजे आहे, 40 टनापर्यंत पोहोचायचं जर आपल्याला चांगलं काम करायचं, त्यांनी ही आळवणी केली तरी ॲडिशनल चालू शकते. तिसरं महत्त्वाची आपल्याला आळवणी करायची आहे की परत इन्स्प्रिन 500 मिली, स्टार्टअप 500 मिली, 1261 2 किलो, 1305 1 किलो. आता ही तिसरी आळवणी एकतर फार्म राईसची करायची आहे. फार्म राईसची केली तरी चौथी आळवणी होणार, आणि जर का आपण फार्म राईस करणार नसलो तरी तिसरी आळवणी आहे. केलं तरी चालू शकतं, नाही केलं तरी चालू शकतं. या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. चांगलं केलं तर चांगलंच. आता चौथी आळवणी जी करायची आहे शेतकरी मित्रांनो, तर ह्यामध्ये हे जे काही सगळे कंटेंट आहेत हे 300 लिटर द्रावणमध्ये घालून प्रत्येक रोपाला 50-50 मिली घालायचे आहेत. हे जे काही 3 आळवणी आहेत. आता परत स्टार्टअप इन्स्प्रिन हे प्रोटीन बेस असतं, झाडाला तिथली सॉईल बायोलॉजी डेव्हलप करून चांगलं प्रोटीन करून सस्टेन करायचं काम करत असतं. स्टार्टअपबद्दल तर मी मगाशी सांगितलेलंच आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळं काय होतं की शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला लहान बाळाला कसं आपण एकदम बाळ छोटं असतं त्यावेळेला त्याला लसीकरण करतो आपण, त्याला स्पूननं फिडिंग करतो आपण, दूध देत असतो, आईचं दूध पितं. ते आईचं दूध येत असताना पण आई जेवढं काही खाते त्या सगळं बनवून त्याचं दूध बनतं आणि ते बाळाच्या शरीरात जातं. तसं चांगले त्याला लसीकरण, चांगलं हार्मोन्स, चांगलं ससेप्टेबल करणं, चांगलं प्रोटेक्शन करणं. आणि हार्मोन्स त्याला सुरुवातीपासून जाण्याचा उद्देश काय असतो मित्रांनो, की ज्या वेळेला सुरुवातीपासून एखाद्या मुलग्याला लहानपणापासून माहिती आहे की रोज मंदिरला जायचं आहे, मंदिरात पाया पडायचं आहे, तर ते आयुष्यभर तेच फॉलो करत असतात. म्हणजे लहानपणी त्याच्यावर जे काही संस्कार करतो आपण तेच संस्कार पुढं कंटिन्यू होत असतात. तशा प्रकारे हार्मोन्समध्ये शरीर रचना असते. लहानपणापासून मी जर का अंडी खात असतो, मटण खात असतो, तर मी भविष्यात मला मोठं झाल्यावर ते खायला काय वाटत नाही आहे, पण मला लहानपणापासूनच ते खायला मिळालं नाही आहे आणि मी आज जाऊन मला चिकन मटण खातो म्हटल्यावर माझी खायची इच्छा होत नसते. तशा प्रकारे शेतकरी मित्रांनो की लहानपणापासून त्याला जे हार्मोन्स मिळतात, त्याची जी ग्रोथ होत असते, त्याचं जे वाढ मिळत असतं, त्याला जे जंपपणा मिळत असतो, त्या गोष्टीमुळे शेतकरी मित्रांनो पुढं कंटिन्यू चांगली वाढ व्हायला, चांगली दृष्टिकोनातनं ताकद बनायला, त्याचं हार्मोनल काम हे सगळं त्या दृष्टिकोनातनं होत असतं. त्यामुळं हे प्रॉपर 3 आळवणी आपल्याला करायचे आहेत. आता ज्यावेळेला आपण आळवणी करतो तर दुसरा दिवस, चौथा दिवस आणि 6वा दिवस आणि लागलं तर 8वा दिवस, अशा प्रकारे 1-8 दिवस सोडून आपण आळवणी करत असतो. ह्या दरम्यानच बऱ्याच ठिकाणी आपण चिकट सापळे लावला, पिवळे निळे तरी चालू शकतात. बरीच लोक लावत नाहीत, नाही लावला तरी चालू शकतात, लावला तरी चालू शकतं. दोन्ही ठिकाणी दोन्ही गोष्टी योग्य आहेत. कारण का आता हा माळ रान आहे, इथं आजूबाजूला केळी आहे, ऊस आहे, तर इथं भाजीपाला कमी आहे, त्यामुळं पांढरी माशी, थ्रिप्स, तुडतुडा, मावा कमी आहे.
पण जिथं कंटिन्यू भाजीपाला असतो तिथं लावला तर काय द बेस्ट. दुसरी महत्त्वाची की आपण साईडनं फेन्सिंग वगैरे पूर्वी सांगत होतो की साईडनं कंपाऊंड आपलं असलं पाहिजे, प्रोटेक्शन असलं पाहिजे, पण त्याची गरज काय नाही आहे. आता जे काही अपडेटेड आपण करतो की वारं खेळलं पाहिजे, बऱ्याच ठिकाणी माईटचा अटॅक होतो आपल्याला, तर त्यामुळे वारं हे पूर्णपणे खेळलं पाहिजे. फक्त वेली आपल्या सुरुवातीच्या काळामध्ये इकडं तिकडं पसरू शकतात, पण जेवढं वारं खेळेल तेवढं चांगलं असतं. त्यामुळे ते करणं कधीही काय न केलेलं कधीही चांगलं. आता शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची बाजू येते की बाबा फवारणी काय करायची 10 दिवसामध्ये. आणि एक खत म्हणजे आता समजा 6 दिवस हे झाले तर तुम्हाला 2 खतं सोडायचे आहेत, खताचं ॲप्लिकेशन करायचं आहे. समजा 8वा दिवस आणि 10वा दिवस ह्या 2 दिवशी आपल्याला खत द्यायचे आहेत. 8व्या दिवशी आपल्याला इन्स्प्रिन द्यायचं आहे 1 लिटर आणि 12-1-0 6 किलो द्यायचं आहे आपल्याला. हे एकत्र द्यायचं आहे. आणि सेपरेट सोडताना मॅग्नेशियम सल्फेट 3 किलो आपल्याला सेपरेट सोडून द्यायचं आहे आपल्याला. आणि 10व्या दिवशी स्टार्टअप अमोनियम सल्फेट द्यायचं आहे आपल्याला. स्टार्टअप 1 लिटर, अमोनियम सल्फेट 8 किलो द्यायचं आहे. आणि फेरस तुम्हाला 100 ग्रॅम आपल्याला ड्रीपमधनं द्यायचं आहे. फेरस देत असताना सेपरेट द्यायचं आहे आपल्याला. ह्यामुळं काय होणार आहे की आता आळवणी झालं, स्टेबल झालं, आता त्याची भूक वाढायला लागली, हळूहळू त्याला पैलवान बनवायचं आपल्याला. तर भूक वाढत वाढत ते सगळीकडं डिस्ट्रीब्युशन व्हायला, सप्लाय व्हायला त्याला महत्त्वाची गोष्ट मदत होत असते. तर अशा प्रकारे 10 दिवसाचे आपले फर्टिगेशन झाले आणि आळवणी झाली आणि आता आपल्याला स्प्रे घ्यायचे. स्प्रे घेत असताना शेतकरी मित्रांनो महत्त्वाचं काय आहे की बाबा तुम्हाला माहिती आहे की बाबा आपल्याला 15 ते 35 ते 40 दिवसा म्हणजे 15 ते 40 दिवस हे जे काही 25 दिवस आहेत ह्या दिवसामध्ये मधमाशी ही आलीच पाहिजे आपल्या शेतामध्ये. मधमाशी आली नाही तर आपल्याला सेटिंग होणार नाही, ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला फवारणी करताना आत्ताच ह्या झाडाला स्ट्रॉंग बनवायचं आहे, त्याला कुठला कीड येऊ नये बनवायचं आहे आणि कुठला रोग येऊ नये ह्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचं आहे. तर हे काम करत असताना 2 सेट बनवायचे आहेत तुम्ही, ए आणि बी. आता 2 सेट मी का म्हणतो, कारण का सुरुवातीला आता हे एवढं छोटा प्लॉट आहे, ह्याला फक्त 4 पंप लागतात. 4 पंप तुम्ही 3ऱ्या दिवशी 4 पंप लागणार आहे तुम्हाला, 5व्या दिवशी 4 पंप लागणार आहे, 9व्या दिवशी तुम्हाला 6 पंप लागणार आहेत, 13व्या दिवशी 6 पंप लागणार आहेत. मग 5, 3, 5, 13, 9, 13 ह्या जर का 4 दिवसाचा विचार केला आपण तर हे 4 मिळून तुम्हाला 20 पंप लागणार आहेत. मग 2 सेट करायचे. पहिला सेट करायचा 10 पंपाचा, दुसरा सेट 10 पंपाचा. पहिल्या 10 पंपामध्ये काय द्यायचे आहेत आपल्याला, तर पहिल्या 10 पंपामध्ये शेतकरी मित्रांनो 7 रेस द्यायचं आहे महत्त्वाचं, की जे सुपर बायोस्टिम्युलंट आहे. कॅल्क्युलेट द्यायचं आहे आणि सिल्वा द्यायचं आहे. आणि दुसऱ्यामध्ये काय द्यायचं आहे आपल्याला, करेक्ट, कॉन्टाप आणि एक्झॅक्ट. हे तुम्हाला 2 सेट करायचे आहेत. पहिला सेट आहे तुमचा 7 रेस, कॅल्क्युलेट आणि सिल्वा. ह्यामुळं काय करायचं शेतकरी मित्रांनो की 7 रेस तर सुपर बायोस्टिम्युलंट आहे की तुम्हाला माहिती आहे की बाबा कोणत्याही प्रकारचं डॅमेज होऊ देत नाही पिकाला, आणि डॅमेज होत असलं तरी त्याला कंट्रोल करायचं काम करतं. आणि त्याबरोबर झाडाची इम्युनिटी वाढवण्यास आणि स्ट्रेस फ्री ठेवणे हे काम 7 रेस करत असतं. दुसरं महत्त्वाचं सिल्वा जे आहे, सिल्वा काय काम करतं की कोणत्याही प्रकारची आळी येऊ देत नाही, आळीपासून प्रोटेक्शन करतं आणि मधमाशांना काय त्रास देत नाही मुळात, किंवा भविष्यात पण मधमाशी येणार आहेत तर त्यांना त्रास देत नसतं. कॅल्क्युलेट हे सेम बायोलॉजिकल हार्बलमध्ये बुरशीनाशक आहे की जे सुरुवातीच्या काळामध्ये गमॉसिससारखा रोग येतो तर त्याला प्रोटेक्शन करायचं आणि न येऊ द्यायचं काम हे कॅल्क्युलेट करत असतं. त्यामुळे पहिल्या सुरुवातीमध्ये ह्याचे हा 10 पंपाचा सेट घ्यायचा आहे. मग ह्यातलं 4 पंपाचं आता वापरायचं आहे 3ऱ्या दिवशी आणि 6 पंपाचं 9व्या दिवशी वापरायचं आहे आपल्याला. सेम तसंच जो दुसरा आहे आपल्याला त्यामध्ये करेक्ट आहे, कॉन्टाप आहे आणि एक्झॅक्ट आहे. करेक्ट काय काम करतं, करेक्ट हा अँटीव्हायरस आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटलं की सुरुवातीच्या काळामध्ये बोकड्या होऊन बसतं, चुरड्यामुरड्या होऊन बसतं, झाडाची इम्युनिटी राहत नाही, फाईट करायची ताकद राहत नाही, तर त्याला ते करेक्ट काम करतं. दुसरं महत्त्वाचं की कॉन्टाप आहे हे बुरशीनाशक आहे, कुठेही मिळतं, सगळीकडे मिळतं, कॉन्टाप बुरशीनाशक आहे. आणि तिसरं जे आहे ते एक्झॅक्ट, ते सगळ्या प्रकारच्या रस शोषक किडीवर काम करतं. म्हणजे येऊ नये म्हणून प्रिव्हेन्शन काम करतं, आलं तरी त्याच्यावर त्याला कंट्रोल करायचं आणि थांबवायचं काम करतं. महत्त्वाचं मधमाशांना काही त्रास देत नाही आपल्याला ह्या गोष्टी, म्हणजे हे मारलो तरी मधमाशा हे आपले येणारच आहेत आणि चांगलं कंट्रोल आपल्याला मिळणार आहे. तर अशा प्रकारे 3ऱ्या दिवशी ए सेटमधला आपल्याला 4 पंपाचे स्प्रे करायचे आहेत. 5व्या दिवशी बी सेटमधला 4 पंपाचा स्प्रे करायचा आहे. 9व्या दिवशी ए सेटमधला 6 पंपाचा स्प्रे करायचा आणि 13व्या दिवशी बी सेटमधल्या चे आपल्याला 6 पंप स्प्रे करायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला स्प्रेचं नियोजन करायचं आहे. आता दुसरं महत्त्वाचं की बाबा हे नव्हे ते अजून काय ऑब्झर्वेशन्स आपले असले पाहिजे आणि काय काळजी घेतली पाहिजे. शेतकरी मित्रांनो, सुरुवातीपासून आपल्याला ही ऑब्झर्वेशन व्हायचं की वेली कुठं चिराल्यात का हे बघायचं आपल्याला. जर का वेली चिरात असल्या तर
ऑब्झर्वेशन करायचं की किती पर्सेंटेजमध्ये चिराले. जर का पूर्ण सगळ्या वेली चिरत असल्या तर लगेच त्याच्यावर क्विक ॲक्शन आपल्याला घ्यायचे, चांगले बुरशीनाशक किंवा तिथं जमिनीतनं पण काही बुरशीनाशक आपल्याला सोडायचे आहेत. असं ज्यावेळेला तुम्हाला सिच्युएशन होत असतं त्यावेळेला तुम्ही आमच्या डायरेक्ट कस्टमर कॉल सेंटरला कॉल करा. आमचे जे काही बसलेले एक्सपर्ट्स आहेत ते तुम्हाला लगेच त्याच्यावर योग्य मार्गदर्शन करतील की काय सिच्युएशन घ्यायचं आहे. किंवा अदरवाईज आता कारण का माहिती सांगत असताना आपण जनरल सांगतो, हे सोडून अजून खूप सारे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्या प्रॉब्लेमवर आपल्याला सोल्युशन वेगवेगळे काढावे लागतात आणि ते आपण आमच्या माध्यमातून तुम्हाला फ्रीमध्ये द्यायचं काम करतोय. दुसरं महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो की ज्या वेळेस तुमच्या ह्या वेली वगैरे चिरतात हे जो ऑब्झर्व करायचं आहे. दुसरं काय ऑब्झर्वेशन आपल्याला करायचं आहे की बाबा वेली बाहेर पडाल्यात काय नाही. बऱ्याच वेळेला लोक 4 स्प्रे पण करतात, 10 दिवसापर्यंत आळवणी पण करतात, पण वेली तुमच्या बाहेर पडत नाहीत. आता ह्या वेली या बाहेर पडलेल्या आहेत. आता इथं बघू शकता ही वेल बाहेर पडली म्हणायची, आता मल्चिंग सोडून खाली जाणार आहे अगदी 13-14व्या दिवशी. तर हे का पडत नाहीत तर तुम्ही रोप दाबलेलं नसतं. रोप तिथंच राहतं, हलत असतं, वारा येते, हलते वेल बाहेर पडत नाही. तर वेली दाबून घेणं, प्रॉपर त्याला चांगलं प्रोटेक्शन करणं आणि वेली बाहेर पडणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर ह्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. वेली बाहेर पडल्या पाहिजे, तुमच्या वेलीचा आकार चांगला असला पाहिजे. आता आपण थायमचा तुम्ही FS वापरून एक्झॅक्टचा स्प्रे करून पण, सिल्वाचा स्प्रे करून पण कुठं नागाळी दिसत असेल तर ही चिंताजनक बाब आहे. आपल्याला दिसणारच नाही. तुम्हाला या 4 गोष्टी प्रॉपर केलो आपण तर 100% दिसणार नाही तुम्हाला, पण दिसते काय नाही ह्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. काही ठिकाणी थ्रिप्स दिसू शकतो, काही ठिकाणी माईट दिसू शकतो, तो दिसतोय काय बघायचं आपल्याला. तणकाट सगळं काढून घ्यायचे. मगाशी आपण बोलता सांगितलं आहे की बाबा तणनाशक सगळं मारून घ्यायचे, सगळ्या गोष्टी ह्या करायच्या. तर बेसिकली 1 ते 10 दिवसामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅनेज करायच्या आहेत, केलंच पाहिजे. आणि उद्देश हाच आहे आपल्याला की 40 टन काढायचं आहे आपल्याला. 40 टन प्रत्येक माणूस काढू शकतो. रोज 1 तासच काम करावं लागतं शेतकरी मित्रांनो. 1 तास काम करायचं आहे आपल्याला. एक माणूस 5 एकर करू शकतो. 25 200 टन तुमचं 2 महिन्यामध्ये तुम्ही घालवू शकताय. त्याला जर का 10 रुपये रेट लागतो 20 लाखाचं ट्रान्झॅक्शन फिरणार आहे आपल्याला. येणारा खर्च जरी 7-8 लाख आला तरी 10 लाख रुपये आपल्याला 2 महिन्यात मिळू शकतात शेतकरी मित्रांनो. तर अशा सगळ्या गोष्टींनी जर का विचार केला तर कलिंगड हे खूप चांगलं पीक आहे शेतकरी मित्रांनो. चांगल्या प्रकारे आपण काम करू शकतो. फक्त शांत डोकानं आमच्यासारखी जे लोक मार्गदर्शन करतात ह्यांचं ऐकून घ्या, समजून घ्या, काय करायचं आहे प्रॅक्टिकली शिका. सगळं तुम्ही वैयक्तिक शिका. रिझल्ट्स काय आहेत ते बघा. 7 ड्रेस मी मारतोय, रोहित सर सांगतात म्हणून मी 7 ड्रेस आणलो आणि मारलो, पण प्रॅक्टिकली तुम्ही अभ्यास केला पाहिजे. हुशार असलं पाहिजे माणसानं की आधी फोटो काढून ठेवा. 7 ड्रेस मारल्यावर बघा 4 दिवसानं काय फरक पडला आहे. कारण कशात मित्रांनो आज जग खूप पुढे गेलेलं आहे. आम्ही पण एवढा अभ्यास करतोय, पण चांगल्या लोकांना चांगली गोष्ट देणं आणि चांगल्या लोकांना ते आवडणं आणि त्यांचं काम होणं ही खूप मोठी प्रोसेस आहे. पण त्या प्रोसेस आपण शॉर्ट करू शकतो. तुम्ही ह्या गोष्टी शिकला तर चांगलं होणार आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांना आपल्याला यशस्वी बनवायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी करूया, यशस्वी होऊया आणि असंच आपलं चांगलं काम करूया. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.